चल वहिनी चल वहिनी सोड वहिनी चल. वहिनी सोड मला वहिनी माझ्या रूमची झडती घ्या म्हटल्यावर दोघी कशा लगेच तयार झाल्या? काय शोधत होतात? विषाची बाटली ना? सापडली? कशी सापडेल? कारण ती बाटली माझ्याकडे. आणि आता हेच विष दोघींनी प्यायचंय. आधी तुझी पाळी नर्मदा. नाही वहिनी वहिनी तोंड उघड. तोंड उघड. हलू नकोस. तोंड उघड. माझ्या विरुद्ध कारस्थान करण्याचा प्रयत्न करायचा नाही, कळलं? मीराचा मेसेज आपल्या डील बद्दल, माझ्या बाबांबद्दल बोलायचंय. आत्ताच्या आत्ता पोर्च मध्ये ये. तुमचा काळ आला होता, पण वेळ नाही. मी ती येऊ दिली नाही, पण ती कधी येऊ शकते, कारण मी ती आणू शकते. आणि ज्या दिवशी ती वेळ येईल ना, त्या दिवशी विष पाजून नाही, विषात बुडवून बुडवून मारेन मी तुम्हाला. विंचू आहे म्हणून तुम्ही कोणी विश्वास ठेवला नाही माझ्यावर. तो बघ विंचू. अरे अरे कुठे कुठे आहे विंचू? विंचू कुठे? विंचू पण नाही आणि बाटली पण नाही. कुठे गेला विंचू? पण नाही आणि बॉटल पण नाही. मीरा, मला हे सगळं अजिबात पटत नाहीये. ताई, माझ्यावर विश्वास ठेव ना. हे बघ, मी तिला मेसेज केलाय, कोणत्याही क्षणी ती येत असेल. ताई आलिया, ताई माया आज बाहेर फिरत होती, मला थोडी भीती वाटते. तू आज वेदाच्या खोलीतच थांब सकाळपर्यंत तरी. हो थांबते ना, तू काळजी करू नकोस. काय ग, इथे काय करतेस? मला बाबांविषयी बोलायचं आहे. बोल ना. नाही, इथे नको. मग कुठे? रात्री 12 वाजता स्टोर रूम मध्ये भेटू. शेवटी माझ्या जाळ्यात अडकलीसच तू मीरा.
हे प्रकरण दिसतंय तेवढं साधं नाहीये. मी तुम्हाला सांगते, मंजिरी मॅडमकडे ब्लॅक मॅजिकची पॉवर आहे. बरोबर आहे तुझं. म्हणून त्या पॉयझनच्या बाटलीचा विंचू झाला, तो खाली पडला आणि पळून गेला. फक्त पळून नाही गेला, नंतर तर ती बॉटल पण गायब झाली आणि तो विंचू सुद्धा. नाही नाही, आता आपल्याला प्लॅन चेंज करावा लागणार आहे. आपण ना एक काम करूया, आपण नाही कुणाला माराबिराच्या भानगडीत नको पडूया. आपण ही सगळी प्रॉपर्टी आहे ना आपल्या नावावरती लिहून घेऊया. आणि दादासाहेबांना फसवून त्यांची सही घेऊया. हे सगळं आपल्या नावावर झालं ना की आपलं कुणी काहीच वाकडं करू शकणार नाही. वाव, आवडली की आयडिया? एक नंबर. फालतू आयडिया. एक्झॅक्टली. काय तर म्हणे दादासाहेबांना फसवूया असं वारा घाला. तुम्हाला आत्ता माझी आयडिया फालतू वाटतेय, पण याचं महत्व तुम्हाला नंतर कळेल. कसं आहे ना बायको, कसं आहे? कसं आहे? ते शब्द शोधतोय मी. चौदात खड्ड्यात तुमचे शब्द. त्या मंजिरीमुळे मला जी भीती वाटली ती वाटली. आता ती भीती माझ्या मनात सुद्धा येणार नाही. कारण आजपासून साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करणार आहे मी. काहीही शिल्लक ठेवणार नाही. आता काळी जादू तर काळी जादू. मीरा, काय निर्णय घेतलास? बोल, लवकर बोल. मी आपल्या डील बद्दल मनापासून विचार केला. त्यावरून मला एक जाणवलं की मला माझ्या बाबांची गरज आहे. मला माझे बाबा आत्ता माझ्या सोबत हवेत. त्यांच्यासाठी मी मूल जन्माला घालायला तयार आहे. फक्त त्याआधी मला पुरावा हवा. माझे बाबा कुठे आहेत, कसे आहेत हे मला माहीत असायला हवं.